इकडे एक गाय घरची गाय विकत आणलेली साहेब? कधी आणली होती? 10 वर्ष. वय किती होतं आणतानाचं साधारण? गाभण होती तेव्हा आणली. किती वेत झाली आता? 8 वेत झाली. ती 8 वेत घरी आहेत का विकली? घरीच आहेत. बरं. या गाईला पहिल्या वेतापासून दुधाचं प्रमाण कसं आहे? सोडून आम्हाला 2-3 सकाळी 2-3 संध्याकाळी 2 असं होते. गायींना दूध भेटत नाही किंवा गायीला दूध येत नाही असा एक समज आहे लोकांचा, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खायला खाद्य भरपूर घातलं, त्यांच्यावर मायाप्रेम केली, आपलंसं केलं हां तर दूध देणार भरपूर. बरं बरं. आणि धार पण देणार व्यवस्थित. तुमच्या गायीला दुधाचा जेवढा साठा आहे तेवढा तुमच्या गावात किंवा इतर भागात कधी दिसून आला का? किंवा आहे का तेवढं दुधाचं प्रमाण? कमी जास्त प्रमाण असते. बरं. प्रत्येकाच्या याच्यानुसार येते की आपण किती त्याला खाद्य काय घालतो त्याच्यावर. बरं बरं. मग जे गायीपासून दूध मिळतं तुम्हाला तर त्या दुधाची विक्री करता का घरीच खाता? शक्यतो जास्त आता आमचे गीर पण आहे आणि केलार पण आहे. हां. जास्त घरी खातोय आणि राहिलेलं आमचे पाहुणे मित्रमंडळी ते रतीप आहेत ती येऊन येतात डेअरीला वगैरे. आम्ही काय घालतो. काय दराने दूध विक्री होती तुमची? आता म्हणजे 70-80 म्हणजे म्हशीपेक्षा 4 दरानं असते 10 रुपये जास्त आहे. बरं बरं. आणि बाकी इतर खिल्लार गाईचा म्हणजे वापर शेतीसाठी म्हणा किंवा शेतीसाठी म्हणजे गोमित्र आम्ही पकडतोय रोजच्या रोज. परत शेण आहे आणि कोण पाहिजे असलं तर गोमित्र नेतात शेतीसाठी. गाईलेलं आमच्या अतिशय आज्ञाधार आहेत आणि गोमूत्र आमचं सकाळ संध्याकाळ स्वतः मी धरतोय काढतोय. बरं. आज्ञाधारी त्यांच्या आज्ञाधार आहेत. त्यांनी गेलं की उठले की पटकन ओळीनं गोमूत्र देणार असं त्यांनी सवय लावली. गोमित्र काढून लगेच म्हणजे एवढी सवय झाली त्याला. सकाळ संध्याकाळ ठरलेलं. सकाळी 5:30-5:30 गेला बरोबर उठणार, गोमूत्र सोडणार. त्यावेळेला रात्री 9-9:30 गेला परत गोमूत्र सोडणार. गोमूत्राचा वापर कशासाठी केला जातो? शेतीसाठी. आपल्या शेतीसाठी असते. थोडं कोण येऊन लोक नेतात त्यांना आम्ही देतोय फ्रीमध्ये शेतीसाठी. हां. आणि राहिलेलं मी आमच्या उकोंड्यामध्ये सोडतोय. उकरंड्या सोडतो. हां. म्हणजे आमचं शान सगळं आहे ना. हां. शेतीसाठी पण तुम्ही वापरताय. बरं. आणि बाकी म्हणजे खिलार एक आयुष्यात असल्यानंतर किंवा आपल्या अंगणात असल्यावर काय बदल कधी जाणवलाय का? इतर म्हणजे गायी समजा किंवा इतर जनावर समजा किंवा पाळीव प्राणी समजा आणि हे म्हणजे गायी याच्यात काय फरक जाणवला का कधी? आहे की यांच्यापासून व्यवसाय चांगले आहेत आणि किती मोठा प्रसंग आला वाईट आला तरी पण त्याच्यातनं आपण निभावू शकतोय आणि याच्यापासून एक शक्ती आणि ऊर्जा मिळते आणि आपल्याला ही सेवा करायला मिळाली हे एक आपलं भाग्य आहे म्हणायचं आणि आपण मरेपर्यंत करणार. बरं बरं. आणि गाई दारात असल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर म्हणजे समाजात ओळख ह्या गोष्टीत काय वाढ झालेली किंवा होते का? दिसून आले का? म्हणजे आम्ही प्रदर्शनला पूर्वी नेत होतो. प्रदर्शनला नंबर पण यायचं झाल्यात. पण आता आम्ही जास्त नेत नाही कारण का त्याचं येणं जाणं हाल आणि त्या गाभण असल्यानंतर परिस्थिती परत ते दुधाला जरा परिणाम करतात किंवा त्यांचं जे प्रदर्शनला गेल्यानंतर जे हाल होते उभा राहणं किंवा त्यांना विश्रांती होत नाही त्याच्यामुळं आम्ही नेत नाही. प्रदर्शनात नेण्याचा काय उद्देश? नाही आपले एक संगोपन आपण चांगलं केलं आणि लोकांना एक प्रोत्साहन मिळालं आणि अशा प्रकारे लोकांनी तयार करावं असे त्यांच्या मनामध्ये एक भावना चांगली व्हायला. म्हणजे जे काय तुम्ही सांभाळताय तर ते दिसलं पाहिजे आणि इतरांना पण प्रेरणा भेटली पाहिजे की हे काहीतरी वेगळंच सांभाळलंय म्हणून. बरोबर. मग प्रदर्शनात नेल्यानंतर म्हणजे काही चर्चासत्र वगैरे होते का? गाई कुठून आणली, देणार आहे का, दूध किती देते विचारतात. खरं शक्यतो आम्ही थांबत नाही. आमच्या जवळची एक पोरं वगैरे असतात मित्रमंडळी आहेत तेच प्रदर्शनला थांबतात. म्हणजे शक्यतो आम्ही केव्हा थांबत नाही जास्त. बरं बरं. प्रदर्शन हे गाईच्या कालवडींना मला मागणी आहे का? भरपूर आहे मागणी. भरपूर आहे. आम्ही पाळ्या पण दिल्यात, थोड्या पाहुण्यासनी दिल्यात. बरं. आता आमच्याकडं कोंड झालाय आणि आमची कोंड पण आहेत
2 कोंडा आम्ही तशी विकल्यात. आमचा पहिला बैल एक आहे तो आम्ही पळवतोय, पळवतो. म्हणजे एक आपल्याला हाऊस म्हणून पळतोय. असं काय पळाच पाहिजे असं काय नाही, म्हणजे पळतोय आदतपासून पळतोय. आता जनरलला पळतोय. जनरल पळतोय. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि मानसन्मान दिला, बोललात, त्याबद्दल तुमचं खिल्लार शेतकरी शेण यूट्यूब चॅनलकडून मी आभार मानतो. आणि भविष्यात मी अपेक्षा करतो की ह्या खिल्लार गायीकडून एखादी कालवड या खिल्लार शेतकरी शेण परिवाराला मिळावी अशी विनंती करतोय. ठीक आहे, धन्यवाद. डॉक्टर साहेब, तू एक हे कर, सोडून लवकर पटकन फाट. कुणाचा वसुदाला बाहेर सोडून असं पोटा लवकर पण. डॉक्टर साहेब, कालवड मिळेल मला? हो का, इथं माझं नाही, तुम्ही मालक आहे खरंच की. ऐकत नाही तू कोण, माझं गाव ऐकल. इथं काय चालत नाही. नाही बघा, आजच्या दिवस म्हणणार तुम्ही आणि उद्या परत अजून चालवणार कारभार. हां, पुढचे पाय वरती एकावर घ्यायचे, खाली घे आणि पद्धती तो हे उलटी उभा करा. उलटी खाली तिकडं पाय कर आणि इकडं वर पुढचं पाय घे, फिरून दे कालवड. सोडा तुम्ही हातात ना, त्याशिवाय जात नाही ती. आता तू आडाला का नाही आलायस? इकडे ये, इकडे ये. चला जरा लवकर आवरा. चला तुम्ही. डॉक्टर मुरकी का नाही वापरत तुम्ही? आज्ञाधारक आहे, म्हणजे सांगितलेलं शब्द राहतात. त्यासाठी मुरकी वापरत नाही. मोठा खाली खाली बसा. तू सरक रे दादा, इथं तर तू ध्यान चळत चळत जा पटकन खाली, इकडं तिकडे चटकन लवकर. गोमित्र देतो. आता लगेच. आता हे कालवडेल अशी सवय निर्णाला जरा काय असेल तर दे, गोमूत्र देणार. हा खाली बस. 99% देणार असलं तर. ताजं सोडलेलं असलं अर्धा तासात तर देत नाही. जरा कॅमेऱ्याकडे इकडे बघ की खाली बसवून. हा, आता हात लावून इकडे बघ, धार काढ. कॅमेऱ्याकडे बघ. तू कधीपासून त्या गायीला सांभाळतो, म्हणजे हात फिरवतो? पाठीमध्ये जा पुढं मधनं रे. तुला प्रश्न विचारायला लागले, उत्तर जा दे. त्यातनं मधनं जा. जा, काय करत नाही. सोळत तिकडनं आता ये पुढं खालनं, मधनं ये की खाली. ठाणवड की यो खाली बस, ये इकडं. सोडत सोडत ये की. दोघांना पण आज्ञा शिकवले. ये ये सगळ्यांनाच. बैल सुद्धा मी सोडलं तर इथं पळणार, पळणार. देणार आपल्याला मैदानावर. सोड इकडं. बाळा, तुझं नाव काय पूर्ण? तुला भीती नाही वाटली? तुला कोण शिकवलंय? बाबाचं नाव काय आणि पप्पाचं? त्यांनी तुला हे गाईला अंगावरून हात फिरवायचं वगैरे शिकवलं? मग तुला भीती वाटली नाही शिकवताना? मग तू गाईचं हे आईचं दूध वगैरे काढतो? दूध पितो? कसं लागतं दूध? छान लागतं ना दूध? बरं, किती लिटर गाईला दूध आहे काय माहिती आहे तुला? तू कधी काढतो दूध पूर्ण गाईचं? यांची कोणती कोणती कामं करतो तू बाळा? रात्री शेण काढत असते तवा येतोय आणि सकाळी जरासं असतं घरला ठेवायला, नाहीतर दुपारचं वरण ठेवतोय. शाळेला किती वेळा आहेस? शाळेला 4थीला जाणार आहे. 4थीला जाणार आहे. तुला कधी शाळेत वगैरे विचारलं की घरी गायी आहेत का, किंवा तुला गायीचा छंद आहे का? तू सांगतो मित्रांना? मित्र विचारतात का कधी की तुमच्या घरी गायी आहे का, लहान गाय आहे का, मोठी गाय आहे का? हां, चर्चा करतो कधी? मग तू तुझ्या मित्रांना दाखवायला आणत नाही? माझा पलीकडचा एक मित्र येतोय बघायला? होय हो. आज्ञाधारी जेव्हा पाहिजे तेव्हा. चांगली गोष्ट. चल चला आता चला वेळ.